महिलांना मासिक धर्म किंवा महिन्याचा जो पिरियड असतो आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे महिन्याला येणारी पाळी जर का तू येते तर बघा 3 दिवस अजिबात तुम्हाला डोक्यावरनं पाणी घ्यायचं नाही. काही काही बायकांना खूप सवय असते, पाळी आली मला अजिबात आवडत नाही, मी डोक्यावरनंच आंघोळ करते. नुकसान तुमचं होणार आहे त्यांनी. पाळी आल्यानंतर 72 तास म्हणजेच 3 दिवस डोकं धुवू नये. त्याचं कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे. शरीरामधून रक्तस्राव त्यावेळेला होत असतो आणि त्यावेळेला उष्णता वाढलेली असते आणि शरीराला त्यावेळेला उष्णतेची गरज असते. त्यामुळे डोकं सुद्धा उष्णच राहण्याची गरज असते. त्याच्यातून उष्णता आधी निघून जाऊ दे म्हणतात ना, उष्णतेने उष्णता मरते, त्या टाईपमध्ये येते. त्यामुळे डोकं अजिबात धुवू नका. जितकं गरम शरीर राहील तितकं रक्त सहजपणे बाहेर पडतं, म्हणजे शरीर तुमचं स्वच्छ होतं. कारण की ही एक स्वच्छतेची प्रोसेस आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये कुठलाही घाण किंवा काही नाहीये. घाण जर असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा सगळे घाणच आहोत, कारण की प्रत्येक व्यक्तीचा जन्मच त्याच्यातून झालेला आहे. त्यामुळे कृपया कुणीही त्या गोष्टीला घाण म्हणू नका, लक्षात घ्या. डोकं धुतल्याने शरीर थंड होतं, ज्यामुळे मासिक पाळीचं रक्त समान पद्धतीने बाहेर पडत नाही आणि त्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. जर तुमचा फ्लो व्यवस्थित नाही झाला तर त्याचे महिलांच्या शरीरावरती विपरीत परिणाम होतात. म्हणून फ्लो व्यवस्थित होणं सुद्धा फार गरजेचं आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात 3 दिवस डोकं धुवू नये. हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि फॉलो करा, कारण की कसं आहे, चुकीचं जर केलं तर चुकीचं गोष्ट होईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या महिलांच्या ग्रुपमध्ये, आईला, मावशीला, काकूला, मैत्रिणीला, बहिणीला, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ही माहिती जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोचली पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा जर का पुन्हा तुमच्या स्टेटसला पण लावा, कारण की चूक प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. रोगराई जर का तुम्हाला मुक्त व्हायचं असेल आणि आत्ता लगेच तुम्हाला त्याचे परिणाम नाही जाणवत, पण जसं 40च्या आसपास जातात तसं तसं ह्याचे भयंकर त्रास व्हायला लागतात. म्हणून वेळेत सावध व्हा आणि व्हिडिओ शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही शेअर केलाय का.